नीट पेपर फुटीचं प्रकरण खूप इंटरेस्टिंग होत चाललंय. इंटरेस्टिंग यासाठी की या प्रकरणात आत्तापर्यंत मनीषा नावाच्या 3 महिलांना CBIनं अटक केली आहे. विशेष म्हणजे या तिघीही पुण्यात वास्तव्यास होत्या. शिवाय प्रकरणात पहिला प्राध्यापक अटक करण्यात आला तो PV कुलकर्णी देखील पुण्यातच राहतो. या सगळ्यांचं आपसात काय कनेक्शन होतं असं CBIच्या तपासात पुढं येते. संपूर्ण देशाला आता असा प्रश्न पडलाय की ही नीट परीक्षा संपूर्ण देशासाठी घेतली जात होती की फक्त महाराष्ट्रासाठी. कारण जेवढे म्हणून आरोपी पकडले त्यातील बहुतांश महाराष्ट्रातील आहेत. याचा अर्थ काय होतो? पेपर सेट करण्यासाठी महाराष्ट्रातीलच प्राध्यापकांची NTAने नियुक्ती का केली? NTA मधील अधिकारीच या प्रकरणात सहभागी आहेत का अशी शंका येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय घडलं? नाशिक, नगर, पुणे, लातूर, बीड, नागपूर नंतर आता परभणी आणि हिंगोलीत CBIचं पथक पोहोचलंय. लातूरच्या एका डॉक्टरला माफीचा साक्षीदार म्हणून उभं केलं जातंय. त्याच्या चौकशीतून बरीच मोठी साखळी उघडकीस येत आहे. 8 दिवसात या प्रकरणात नेमकं काय घडलं, पुढे काय घडतंय, हे सगळं आपण या प्रकरणात समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. शुक्रवारी 22 मे रोजी CBIच्या पथकाने पुण्यातून मनीषा हवालदार नावाच्या मुख्याध्यापिकेला अटक केली. तिच्याकडे फिजिक्सचा पेपर सेट करण्याची जबाबदारी होती. ती मनीषा पुण्याच्या बुधवार पेठ भागात राहत होती. सदाशिव पेठ भागात असलेल्या सेठ हिरालाल सराफ शाळेची ती मुख्याध्यापिका आहे. तिच्या सेवानिवृत्तीला अवघा 1 महिना उरला होता. विशेष म्हणजे संस्थेला अंधारात ठेवून तिनं NTA आपली नेमणूक करून घेतली होती. मनीषा हवालदारने एप्रिल 2026 मध्ये मनीषा मांढरे या दुसऱ्या प्राध्यापिकेची गुप्तपणे भेट घेतली होती. तेव्हा तिने फिजिक्स विषयाचे प्रश्न मांढरेला सांगितले होते. मांढरे हिने सगळे प्रश्न आपल्या मेमरीत फिट करून घेतले होते. यापूर्वी CBIने ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे हिला अटक केली होती. ती मनीषा मांढरे हिच्या संपर्कात होती. या दोघीही पुण्यातील कात्रज परिसरात गंगा ओशन सोसायटीत राहत होत्या. वाघमारे हिच्या ब्युटी पार्लरमध्ये मांढरे ही नियमित येत होती. विद्यार्थी जमवून त्यांना मनीषा मांढरे हिच्यापर्यंत पोहोचविण्याचं मुख्य काम मनीषा वाघमारे करीत होते. मांढरे हिने आपल्या घरीच काही विद्यार्थ्यांचे क्लास घेऊन त्यांना पेपर पुरवला होता. तर तिसरा प्राध्यापक PV कुलकर्णी हा शिवराज मोटेगावकर याच्या RCC क्लासमध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम करत होता. याच मोटेगावकरने कुलकर्णीची वर्णी NTA लावली होती. त्याने केमिस्ट्री विषयाचा पेपर फोडून तो मोटेगावकर आणि इतरांपर्यंत पोहोच केला. देशामध्ये हजारोच्या संख्येने शिक्षक असताना, इतक्या शैक्षणिक संस्था असताना पुण्यातूनच या तिघांची NTA का निवड करण्यात आली होती? त्यामुळे आता NTAच्या कारभारावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. NTA सगळ्यात मोठ्या पदावरती असलेली व्यक्ती पेपर फुटीत असण्याची शक्यता निर्माण होत आहे. याआधीही नीटचा पेपर फुटला होता, पण तेव्हा मोठी कारवाई झाली नव्हती. त्यामुळेच आरोपीचं मनोधैर्य वाढत गेलं असं सांगितलं जात आहे. आता होत असलेल्या तपासातून अनेक खुलासे होत आहेत. NTA देखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. CBIने आतापर्यंत मनीषा हवालदार, शिवराज मोटेगावकर, प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल, यश यादव यांना अटक केली आहे. तर लातूरचा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे हे देखील CBIच्या ताब्यात आहेत. त्यांना अटक केली की नाही याची अधिकृत माहिती नाही, परंतु शिरुरे याला माफीचा साक्षीदार बनवला असल्याची माहिती मिळत आहे. याच मनोज शिरुरे याच्या हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक PV कुलकर्णीची ये-जा वाढलेली होती. दोघांचं एप्रिल महिन्यात फोनवरून देखील संभाषण झालेलं होतं. मनोज शिरुरेच्या घरी होत असलेल्या क्लासेसला बीडच्या अंबाजोगाई येथील बहीण भाऊ होते. त्यांचीही CBIने गुरुवारी तपासणी केली, मात्र यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. लातूरमधील अनेक डॉक्टर आपल्या पाल्यांना PV कुलकर्णीकडे क्लास लावला होता. या क्लासची फीस 3 लाख रुपये होती. त्यातील एक MBBS डॉक्टर, आणखी एक नामवंत बालरोग तज्ज्ञ यांचाही सहभाग CBI तपासून पाहत आहे. आता CBIने आपला मोर्चा परभणीकडे वळवलाय. परभणीतील एक डॉक्टर आणि एका सरपंच पुत्राने मुलाच्या नीट परीक्षेचा पेपर विकत घेतल्याचा CBIला संशय आहे. त्यामुळे CBI परभणीत तळ ठोकून ही साखळी शोधून काढत आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची पहिली तक्रार राजस्थानमधील सीकरचे शशिकांत सुतार यांनी दिली होती. सुतार हे 12 वर्षापासून केमिस्ट्रीचा विषय शिकवतात. 3 मे रोजी नीटचा पेपर झाल्यानंतर त्यांच्या शिक्षक असलेल्या घर मालकाने त्यांना एक व्हायरल गेस पेपर दिला. या गेस पेपरमध्ये केमिस्ट्रीचे 104 प्रश्न होते. त्यातील 45 प्रश्न जसेच्या तसे नीट परीक्षेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी पुढील 4 दिवस पेपर फुटीचे पुरावे जमा केले आणि 7 मे रोजी NTA, CBI आणि शिक्षण मंत्र्यांना मेल केले.
त्यानंतर त्यांच्या हाती बायोलॉजीचा गेस पेपर आला. या गेस पेपरमध्ये 300 प्रश्न होते. त्यातील बहुतांश प्रश्न नीटच्या परीक्षेत आले होते. व्हायरल गेस पेपरच्या आधारे त्यांनी 3 मे रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती, परंतु त्यांच्याकडे त्यावेळी पुरेसे पुरावे नव्हते. ब्युटी पार्लर चालक मनीषा वाघमारे, पुण्याच्या मॉडर्न कॉलेजची बायोलॉजीची प्राध्यापिका मनीषा मांढरे, पुण्याच्याच हिरालाल सराफ शाळेची मनीषा हवालदार, या तीनही मनीषेचा नेमका गुंता काय? तिघींची नावे मनीषा कशी काय? तिघीही पुण्यातच कशा काय राहतात? आदी बाबी आता हे CBI तपासत आहे. पण या सगळ्यात एक डार्क सायकॉलॉजी पुढे येते. तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून एकाच नावाच्या महिलांचा वापर करणे, ब्युटी पार्लरसारख्या सामान्य जागेचा वापर करून विद्यार्थ्यांचे डील करणे आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षिकेला जाळ्यात ओढणे, हा अत्यंत हुशारीने रचलेला कट होता. हा कट कोणी रचला हे समोर येईलच. बघूया तपासात अजून काय काय पुढे येते. बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक, इंस्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.